नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण देवघरासमोर एकदम छोट्याशा रांगोळ्या कशा काढू शकतो त्या बघितलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा भाग आहे सोमवारचा भाग, म्हणजे एक नवीन आठवडा आहे पुन्हा आपल्यासमोर. तर पूर्ण आठवड्यात नक्की व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये पण आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला. आणि मला आता खूप आनंद होतो आहे तुम्हाला सांगायला की आपल्याला खूप छान प्रतिसाद भेटत आहे. कमेंट्स पण छान छान करतायत सगळं मैत्रिणी आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटतो आहे आपल्या चॅनलला. तर नक्की असंच सपोर्ट करत राहा. आपल्याला पण शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे मैत्रिणींनो, आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट कराल अशी खात्री आहे मला. तर आपली पहिली रांगोळी झाली आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, स्किप नका करू, म्हणजे ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला लक्षात येईल. ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरात काढा. तुम्हाला दारासमोर काढायच्या असेल काढू शकता, पण ह्या छोट्या रांगोळ्या आहे ना, एकदम म्हणजे देवघरात काढण्यासाठीच मी ते डिझाईन केलेले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कुठलंही टूल न वापरता काढलेली रांगोळी मी, म्हणजे जास्त टूल काहीच वापरलेले नाही आहे आणि एकदम कमी कलरमध्ये पण काढलेली आहे. आणि आधीच्या भागातल्या रांगोळ्या नक्की बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर रांगोळ्या आहेत त्या पण. तुम्ही तर तुमच्या मनाने म्हणजे तुमच्या आवडीचं कलर कॉम्बिनेशन पण वापरू शकता. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करून घेतली. याला डबल कलर वापरला आहे आपण, पिवळा आणि सफेद कलर. कशा वाटताय रांगोळ्या मैत्रिणींनो, कमेंट करून नक्की सांग. ही आपली दुसरी रांगोळी पण झाली. या भागात आपण 3 रांगोळ्या बघणार आहोत. 2 झाल्यात, आता एक तिसरी रांगोळी. ती पण एकदम साधी, सोपी, सुंदर, सरळ, कुणालाही जमेल अशीच रांगोळी आहे. आणि 3 मिनटात 3 रांगोळ्या होऊ शकतात. काहीच वेळ नाही लागणार या रांगोळी काढायला, झटकेपट एकदम. ते आणि 1 नंबर रांगोळ्या, 1 नंबर, सोप्या, सुंदर, झटकेपट, 1 नंबर रांगोळ्या. बघू शकता तुम्ही. चकलीचा आकार दिला आणि बाजूनी त्याला ची डिझाईन करून घेतली. गुलाबी कलर वापरलाय मी याच्यामध्ये. तुम्ही लाल वगैरे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं कॉम्बिनेशन, पण गुलाबी आणि व्हाईट पण कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपल्या 3 रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तोपर्यंत रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.